नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील राशीन आणि कर्जत भागात बनवली जाणारी शिप्पी आमटी रेसिपी। ही एकदम झणझणीत आणि घरगुती पद्धतीने आहे। यामध्ये आपण काही डाळींचा आणि मसाल्यांचा समावेश केलेला आहे। जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही या डाळी मिक्स करून याची आमटी तयार करू शकता। एकदम टेस्टी आणि मस्त अशी ही घरच्या घरी तयार होते। चला तर मग पाहूया ही शिप्पी आमटी कशी बनवायची, त्यासाठी कोणत्या डाळी घ्यायच्या। सुरुवातीला या ठिकाणी आपण 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे। या ठिकाणी 2 चमचे उडद डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे चणा डाळ आणि 2 चमचे आपण तूर डाळ घेतलेली आहे। ह्या डाळी आपण समप्रमाणात याच चमच्याने घेतलेल्या आहेत। डाळींचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आपण कुकरचा डब्बा घेतलेला आहे, याच्यामध्ये सर्व डाळी घालून घ्यायच्या आहेत आणि या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी घालून या डाळी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। त्या धुवून घेतलेल्या आहेत। नंतर याच्यामध्ये आपण पाणी घातलेले आहे आणि पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। तेल या ठिकाणी 1 चमचा घालायचे आहे। तेल घातल्यामुळे डाळी ह्या मऊ अशा शिजल्या जातात, त्यासाठी आपण यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आणि या कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत। कुकरचे झाकण बंद केलेले आहे आणि बंद करून याला आपण 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। त्यानंतर आपण कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच याचे झाकण काढायचे आहे। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्व डाळी एकसारख्या अशा शिजलेल्या आहेत। हे पहा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते। डाळी मस्त अशा शिजलेल्या आहेत। आपण पळीने हे चांगले घोटून घ्यायचे आहे, म्हणजे एकजीव होईपर्यंत चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही या मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता। आपली डाळ मस्त अशी घोटून तयार झालेली आहे। त्यानंतर आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा पांढरे तीळ घालून घेणार आहोत आणि 1 चमचा खसखस घालायचे आहे। आणि तीळ आपण या ठिकाणी चांगले सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे भाजून झालेले आहे। एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहे। थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी सुके खोबरे खिसलेले आहे, ते 3 चमचे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे देखील आपण चांगले बारीक करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण पाणी न घालता एकदम बारीक असे हे वाटून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता हे देखील आपले तयार झालेले आहे। हे आपण काढून घेणार आहोत। सुरुवातीला कोरडेच आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। नंतर मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि कोथिंबीर घालून हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आपले हे वाटण देखील मिक्सरला फिरवून झालेले आहे। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि 1 मध्यम आकारात टोमॅटो तो देखील बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे। या ठिकाणी आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि हे मिक्सरला फिरवून अशा प्रकारे एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार केलेली आहे। पेस्ट एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत। या ठिकाणी सुरुवातीला आपण सर्व वाटणाचे प्रकार काढून घ्यायचे आणि नंतर कढई गरम करून घ्यायची आहे। यामध्ये 3 चमचे तेल घातलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 10-12 आपण कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे। सुरुवातीला आपण जे मिक्सरला कांदा आणि टोमॅटोचे प्युरी तयार करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 1 मिनिट हे देखील परतून घ्यायचे आहे। म्हणजे कांद्याचा कच्चेपणा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतलेले आहे। नंतर लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे। त्याचबरोबर तिळाची आणि खसखस तसेच खोबऱ्याची जी पावडर तयार केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे सर्व चांगले आपण परतून घ्यायचे आहे। म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे चांगले परतलेले आहे। यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे घरगुती काळा मसाला घालायचा आहे। या चमच्याप्रमाणे आपण सर्व साहित्य घेतलेले आहे, म्हणजे हा पोहे खाण्याचा चमचा आपण या ठिकाणी वापरलेला आहे। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरच हे आपण परतून घेत आहोत। यामध्ये आपण गुळाचा 1 खडा घालून घ्यायचा आहे आणि हे पुन्हा चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। मसाल्याला मस्त असे तेल सुटलेले आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि डाळ घातल्यानंतर हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला आमटी किती पातळ आणि किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचे आहे। पाणी या ठिकाणी आपण गरम पाणी वापरलेले आहे आणि गरम पाणी घातल्यामुळे आमटीला मस्त अशी तरी येते, त्यासाठी गरम पाणी घालून आपण घेतलेले आहे।
हे मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मीठ घातल्यानंतर याला आपण 5 मिनिटासाठी कमी गॅसवर चांगले उकळून घ्यायचे आहे. एकदम कमी गॅसवर उकळल्यामुळे आमटीला मस्त असा कट येतो, मस्त अशी ही आमटी तर्रीदार तयार होते. पण 5 मिनिटासाठी मस्त अशा उकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपली आमटी या ठिकाणी तयार झाली आहे. यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि ही आपली खाण्यासाठी आमटी तयार झालेली आहे. अनेकदा भाजीला काहीच नसते, अशा वेळी जर तुम्ही या सर्व डाळी मिक्स करून याची आमटी तयार केली तर एकदम टेस्टी आणि मस्त अशी आमटी झणझणीत तयार होते. ही आमटी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. राशीन आणि कर्जत भागामध्ये याला शिप्पी आमटी म्हणतात, तर पंढरपूर भागाला याला बाजार आमटी असे म्हटले जाते. प्रत्येक जणाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आज मी तुम्हाला राशीन आणि कर्जत पद्धतीने ही आमटी कशी करायची ते दाखवलेले आहे. ही आमटी गरमागरम बाजरीची भाकरी किंवा भातासोबत तुम्ही सर्व करू शकता. बाजरीची भाकरी आणि भात देखील तयार केलेला आहे. त्याच्याबरोबर आज आपण ही सर्व करून घेणार आहोत. सर्व करताना याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, मीडियम अशी ठेवलेली आहे. यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत आणि लिंबू पिळल्यानंतर ही बाजरीच्या भाकरीबरोबर आपण टेस्ट करणार आहोत. या ठिकाणी मस्त अशी बाजरीची भाकरी तयार गरमागरम आहे आणि आमटी देखील आपली मस्त गरम आहे. ही आपण खाऊन पाहूया. खाल्ल्यानंतर एकदम मस्त आणि झणझणीत अशी ही आपली आमटी तयार झालेली आहे आणि भाताबरोबर देखील खायला एकदम मस्त तयार झालेली आहे. तुम्ही देखील ही एकदा नक्की करून पहा. तर ही होती आपली राशीन कर्जत भागातील खास शिप्पी आमटीची रेसिपी. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की द्या. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि झणझणीत रेसिपींसोबत.